आजच पूर्ण टीमला इन्स्ट्रक्ट करतो. कन्साइनमेंट उद्याच क्लिअर होईल सर. या यांचे फोन म्हणजे ना. हा येस साठे लसानी. या हाय सर. हॅव अ सीट सर, हॅव अ सीट. ते परवाचे 2 कन्साइनमेंट का? पेपर आणलेत का? सर साठे सांगत होते तुमच्या कन्साइनमेंटला काही इश्यू आहे. लेट मी सी. सर तुमच्या कन्साइनमेंटला अँटी डम्पिंग ड्युटी अप्लिकेबल आहे. साठे आय होप तुम्ही त्यांना समजावून सांगितलं. पुन्हा एकदा त्यांना कस्टम्सचे लॉज, इम्पोर्ट्सचे लॉज आणि अँटी डम्पिंग ड्युटीचे लॉज समजावून सांगा. सर काय आहे, तुमचं जे बिलिंग आहे ते 929 आहे आणि अँटी डम्पिंग ड्युटी 960 USDला ॲप्लिकेबल आहे. सो जो काही डिफरन्स अमाऊंट आहे ना, तुम्हाला फाईन बनवून भरावं लागेल, तर कन्साइनमेंट क्लिअर करता येईल. साठे डोंट वरी सर, आम्ही तुमच्या सेवेसाठीच आहोत. जे काही नियमात बसतं ना तेच आम्ही फॉलो करतो सर. हां येस सर, येस सर. साठे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा आणि फाईन कमीत कमी लागेल ना याची दक्षता घ्या. आय सेड कमीत कमी. सर तुम्ही साठेंच्या बरोबर जा, ते समजावून सांगतील तुम्हाला. एक कन्साइनमेंट 20,000 रुपये. महिन्यातून कमीत कमी 50 कन्साइनमेंट. पैसा पैसा पैसा. नियमात राहून काम करायचं हेच तर आमचं काम आहे.